ओबीसी मेळावा घेताय आपण बीडमध्ये. आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळेल या मेळाव्याच्या. हो, आता ज्या काही घटना ज्या आहेत मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे. आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये त्या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत. माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवसणार आहेत. साहेब, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार? सर्व ओबीसी नेते पुन्हा एकवटत असं बघायला. धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत, गोपीचंद पडळकर राहणार आहेत, प्रकाश शेंडगे राहणार आहेत, लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत, शबीर अन्सारी राहणार आहेत, लक्ष्मण हाके राहणार आहेत, ससाने राहणार आहेत, नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत, आणखीन अशा अनेक वेगळ्या संघटना, कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत, आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत 374 जाती आहेत, अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळते. आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे, अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत. आज ते आंदोलन देखील बीडमध्ये करणार आहेत. जरांगेंचे समर्थक आहेत सर्व. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली. ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही. शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहे हे त्यांना अजून माहिती. कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते असे ज्या फालतू वल्गना करतात. आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरांगे यांनी केली. अजितदादांना बीडमध्ये मतदान नको अशा हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही. हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत, कदाचित तिथे येऊ शकणार नाही काही नाही, पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत.